जनतेचा आधार, लेखणीची धार, आज की तेज खबर, आपले न्यूज चॅनल पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी निर्णायक लढा. 3 जूनच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा. धनाजी चुडमुंगे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका टाकवडे गावाला बसत आहे. आता कायमची सुटका हवी असेल तर पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात ग्रामस्थांनी एकजुटीने उतरले पाहिजे, असे आवाहन पंचगंगा बचाव आंदोलनाचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केले. टाकवडे येथे रविवारी दिनांक 25 रोजी आयोजित जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी झुटाळ होते. धनाजी चुडमुंगे म्हणाले, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पंचगंगा नदी स्वच्छ झाल्याचे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले. त्यामुळे नदी प्रदूषणास इचलकरंजीतील प्रोसेस इंडस्ट्रीज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उद्योगांमधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी ओढ्यांमार्फत थेट पंचगंगेत सोडले जाते. याबाबत स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळेच आम्ही इचलकरंजी शहराचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्त करायची असेल तर उद्योगांचे रासायनिक पाणी नदीत जाण्यापासून थांबवावे लागेल. त्यासाठी 3 जून रोजी कुरुंदवाड येथे होणाऱ्या आंदोलनात टाकवडे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान आमदार, खासदार आणि प्रशासन झेडएलडी प्रकल्पामुळे प्रदूषण थांबेल अशी दिशाभूल करत आहेत. 2012 मध्ये सीईटीपी प्रकल्पावेळीही अशीच आश्वासने देण्यात आली होती. 600 कोटींचा झेडएलडी प्रकल्प उभारला तरी प्रदूषित पाणी नदीतच सोडले जाणार असून प्रकल्प उभारणीत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे तोही अपयशी ठरेल, असा आरोपही चुडमुंगे यांनी केला. सभेच्या प्रारंभी नागेश काळे यांनी स्वागत केले. राकेश जगदाळे, अमोल चौगुले, दीपक पाटील, विश्वास बालीघाटे, अविनाश पाटील व बाळसिंग रजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अनिल हुपरीकर यांनी मानले. यावेळी उपसरपंच अमोल पाटील, राजू कागले, शिवाजी काळे, प्रमोद नाईक, धनाजी माने, संभाजी शिंदे, श्रीकांत जनवाडे, परगोंडा पाटील, कुतुब शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.